नमस्कार मंडळी, मित्रांनो, नाशिक महानगरपालिका यांच्या मार्फत गट क सौरातील सर्व सेवने रिक्त पदांच्या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला 114 जागांसाठी एक नवीन जाहिरात असणार आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असे नवीन पाहण्याच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर मित्रांनो, नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या मार्फत या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमध्ये पदभरती सुरू करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला नाशिक महानगरपालिका स्थापनेने गट क यामध्ये अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदांच्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा मागवण्यात आलेले आहेत। यामध्ये 114 जागांसाठी जाहिरातीमध्ये गट क रिक्त पदांच्या ठिकाणी जाहिरात असणार आहेत। यासाठी हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 10/11/2025 पासून ते 1/12/2025 पर्यंत तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचे। यासाठी जे जागा असणार मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहे सहाय्यक अभियंता विद्युत। यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 3 जागा असणार आहेत। यासाठी S15 मध्ये 41,800 ते 1,32,300 पे स्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य। यासाठी गट क असणार आहेत, पे स्केल तेच राहणार आहेत, 15 जागा असणार आहेत। पुढची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता यांत्रिकी। यासाठी मित्रांनो तुम्हाला पे स्केल तेच राहणार आहे, एकूण 4 जागांची पदभरती असणार। पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता विद्युत। यासाठी मित्रांनो S14 मध्ये 38,600 ते 1,22,800 पे स्केल असणार, एकूण 7 जागा असणार आहेत। त्याचबरोबर पुढची येतो कनिष्ठ अभियंता स्थापत्य। यासाठी मित्रांनो तुम्हाला S14 मध्ये 38,600 ते 1,22,800 पे स्केल, एकूण 46 जागांची तुम्हाला पदभरती असणार। पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी। यासाठी मित्रांनो पे स्केल S14 मध्ये 38,600 ते 1,22,800 एकूण 9 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार। पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता वाहतूक। यासाठी मित्रांनो तुम्हाला S14 मध्ये 38,600 ते 1,22,800 पे स्केल असणार, एकूण 3 जागा। पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता विद्युत। यासाठी मित्रांनो तुम्हाला S10 मध्ये पे स्केल असणार, 29,200 ते 92,300 एकूण 24 जागा। पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता विद्युत। यासाठी मित्रांनो तुम्हाला S10 मध्ये पे स्केल असणार आहे, 29,200 ते 92,300 एकूण 3 जागांसाठी तुम्हाला सर्व रिक्त पदांच्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले। यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज मित्रांनो तुम्हाला 10/11/2025 पासून ते लास्ट डेट असणार आहे 1/12/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर एक्झामचे 7 दिवस आधी या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट देण्यात येणार आहे। त्याचबरोबर परीक्षा शुल्क असणार मित्रांनो तुम्हाला ओपनचे परीक्षा शुल्क 1,000 रुपये असणार आहे। कास्टमध्ये असणार तर 900 रुपये फी या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला nmmc.go.in हे वेबसाईट तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी बघायला मिळणार आहे। ओके, ते ज्या जागा आहेत ते मित्रांनो ज्या जागा ज्या पदासाठी असतात त्याच्या माहिती घेणार आहोत। यामध्ये पहिली पोस्ट आहे सहाय्यक अभियंता गट क। यासाठी मित्रांनो S15 मध्ये पे स्केल असणार, एकूण 3 जागा। यासाठी मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहेत अनुसूचित जाती जमाती विजा बजब बजक बजड विमप्र इमव ECBC EWS असणार आहे। त्याचबरोबर इतर आरक्षण सर्वसाधारण महिला 30%, माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पद्धतीने दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे। पुढची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य गट क। यासाठी एकूण 15 जागा असणार आहेत। ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला विद्युत शाखेची पदवी आणि किमान 5 वर्ष कामाचा अनुभव या ठिकाणी लागणार। पुढची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य गट क। यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 15 जागा असणार आहेत। यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेची म्हणजे स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री आणि 3 वर्ष कामाचा अनुभव लागणार। पुढच्या पोस्टात सहाय्यक अभियंता यांत्रिकी गट क। यासाठी मित्रांनो एकूण 4 जागा असणार आहेत। यासाठी मित्रांनो मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअर आणि 3 वर्ष अनुभव लागणार। पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता विद्युत। यासाठी मित्रांनो तुम्हाला S14 मध्ये पे स्केल असणार आहेत, एकूण 7 जागा असणार आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत मधून डिग्री लागणार आहे, 5 वर्ष अनुभव सुद्धा लागणार। पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क। यासाठी 46 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार। यामध्ये मित्रांनो तुम्हाला सिव्हिल मधून डिग्री आणि 3 वर्ष कामाचा अनुभव लागणार। पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी। यासाठी मित्रांनो एकूण 9 जागा असणार आहेत। यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री आणि 3 वर्ष कामाचा अनुभव लागणार। पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता वाहतूक। यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 3 जागा असणार आहेत। यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची ME हायवे इंजिनिअरिंग किंवा MTech ट्रान्समिशन लागणार। त्याचबरोबर 3 वर्ष कामाचा अनुभव सुद्धा लागणार। पुढच्या पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क। यासाठी मित्रांनो तुम्हाला 24 जागांसाठी पदभरती असणार आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठ स्थापत्य अभियांत्रिकी मधून डिप्लोमा किंवा डिग्री लागू शकते आणि 3 वर्ष कामाचा अनुभव सुद्धा लागणार आहे। पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत। यासाठी एकूण 3 जागा असणार आहेत।
यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत शाखेची पदवी आणि 3 वर्ष कामाचा अनुभव असतात. यामध्ये मित्रांनो टीप आहेत. वर नमूद केलेल्या पदसंख्ये व आरक्षणामध्ये वाढ किंवा बदल होण्याची शक्यता सुद्धा आहे. त्याचबरोबर सदर परीक्षा रद्द करणे, स्थगित करणे, अंशतः बंद करणे ह्या ठिकाणी तुम्ही नाशिक नगरपालिकेकडे असणार आहे. यासाठी मित्रांनो वयोमर्यादा असं मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा या ठिकाणी उपची वयोमर्यादा 18 ते 2.5 वर्ष असणार. कास्टमध्ये असल्यास 23 वर्ष तुम्ही अप्लाय करायचा आहे. यामध्ये मित्रांनो पदसंख्या व आरक्षण काही तरतुदी आहेत. त्यामध्ये 1200 उपरोक्त सवलतीने ज्या जागा आहेत त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्येमध्ये वाढ किंवा बदल झाल्यास nmc.go.in या सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर महिला, खेळाडू, दिव्यांग, मायसैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे सगळं आरक्षण शासकीय नियमानुसार. त्याचबरोबर महिलांसाठी आरक्षण आहे. त्यासाठी मित्रांनो महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर डोमासेल असल्याचं सर्टिफिकेट सुद्धा लागणार. त्याचबरोबर ST आणि SCचे विद्यार्थ्यांना व्यतिरिक्त इतर जे प्रवर्ग असतात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला नॉन क्रिमिनल हे सुद्धा द्यावं लागणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवड प्रक्रिया असणार. मित्रांनो तुम्हाला जाहिरातीत नमूद केलेल्या पदास आवश्यक असलेली अर्हता शिथिल करण्यात आलेली जाणार नाही. त्याचबरोबर नोंदणी प्रक्रियेदरम्यान डाउनलोड हॉल तिकीट्स हे ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या मेल ID आणि मोबाईल नंबरवरती सुद्धा त्याचा SMS येणार आहे. यामध्ये अर्ज सादर करण्यासाठी काही सूचना आहेत. यामध्ये ऑनलाईन अर्ज 10/11/25 पासून ते 1/12/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासोबत फी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात भरायची आहे आणि फी मित्रांनो नॉन रिफंडेबल तुम्हाला असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटोची साईज दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला पाहू शकता 3.5x4.5चा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी सुद्धा या ठिकाणी करायची म्हणजे ऑनलाईन अर्ज स्वीकृत सुद्धा करायची आहे. यामध्ये पेमेंट मित्रांनो तुम्हाला रुपये, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पेद्वारे सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. त्याचबरोबर सिग्नेचर फोटो अपलोड करायचा. सिग्नेचर साईज 140x60 पिक्सेलच्या आसपास. त्याचबरोबर इतर डॉक्युमेंट सुद्धा 200 DPI द्वारे कलर स्कॅन करून अपलोड करायचे आहे. यासाठी परीक्षा शुल्क असणार. ओपनची 1000 रुपये फी, कास्टमध्ये असणार 900 रुपये फी असणार आहे. फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला जे सिलेबस असतो तो सिलेबस असणार मित्रांनो तुम्हाला जर बघितला तर मित्रांनो तुम्हाला जे घटक असतात त्या घटकनुसार असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य आणि संबंधित विषयामध्ये 50 गुण अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहेत आणि सिलेबस असणार आहेत. यामध्ये दर्जे असणार आहेत. पदवी, पदविका असणार दर्जाचं स्वरूप असणार आहेत. माध्यम असणार आहेत इंग्रजी, मराठी माध्यम. प्रश्नाची संख्या असणार मित्रांनो 100 प्रश्न असणार आहेत. 200 गुण. एक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहेत. 2 तास असणार आहेत आणि बहुपर्यायी तुम्हाला प्रश्नपत्रे असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरत असताना काही डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्जदारामध्ये आवश्यक सोबत घोषणापत्र, शैक्षणिक, वयाचा पुरावा, EWS पुरावा, ज्या प्रवर्गातून अर्ज करू शकतो, वैध नॉन क्रिमिनल, दिव्यांग असल्यास, मालसैनिक असल्यास, खेळाडू असल्यास, अनाथ असल्यास हे सगळं डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे. त्याचबरोबर विवाह स्त्री असल्यास नावामध्ये बदल केल्याचं सर्टिफिकेट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, मराठी भाषेचं नॉलेज, डोमासेल अशी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. ओके, तरी तुम्ही तुम्हाला नाशिक महानगरपालिकेच्या मार्फत गट क सर्व सेवेने रिक्त पदांच्या ठिकाणी जाहिरात. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.